नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी ह्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण क्रोमॅटोग्राफीमध्ये जे काही वॅन डिमीटर जे इक्वेशन आहे त्याचा काय रोल असतो, तसंच जे काही पूर्ण जे फॉर्म्युला आहे तो आपण इन डिटेल स्टडी करणार आहोत. आणि त्याची समरी वगैरे असेल किंवा त्याच्यामध्ये जर आपण ऑप्टिमायझेशन वगैरे केलं तर त्याच्यात काय चेंजेस होऊ शकतात ते आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला तर माझं सुरुवात करूया. आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस करतो आहे त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर चला तर व्हिडिओ सुरुवात करूयात. सर्वात प्रथम जे काही वॅन डिमीटर जे इक्वेशन आहे हे फंडामेंटल कन्सेप्ट आहे, जेणेकरून क्रोमॅटोग्राफीमध्ये जे काही फॅक्टर असतात जे की बँड बाउंडरिंग आणि ओव्हरऑल इफिशियन्सी असते ती सेपरेशनची, ती कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी मदत करत असतात. आणि हे मेनली जे काही आहे हे जे काही वॅन डिमीटर जे इक्वेशन आहे ते हाईट इक्विव्हॅलंट टू द थेरॉपिटिकल प्लेटनुसार डिस्क्राईब केलं जातं, जेणेकरून जे काही कॉलमची इफिशियन्सी जी आहे ती आपण मेजर करू शकतो. आणि ते अफेक्ट करत असतं वेगवेगळ्या प्रोसेसवरती, जेणेकरून जे काही क्रोमॅटोग्राफीमध्ये जे काही ऑकर होत असतात त्या वेगवेगळ्या प्रोसेसवरती हे अफेक्ट करतं. आणि कॉलम इफिशियन्सी मेजर करण्यामध्ये ह्या इक्वेशनचा वापर करून त्याची इफिशियन्सी आपण ही काढू शकतो. तसंच जर आपण त्याचं इक्वेशन जर पाहिलं तर एच जे आहे ते डिनोट करतं वॅन डिमीटर इक्वेशनला इज इक्वल टू ए प्लस बी अपॉन यू प्लस सी इंटू यू, हे त्याचं पूर्णपणे फॉर्म्युला आहे. आता आपण स्टेप बाय स्टेप हे जे पूर्णपणे जे काही फॉर्म्युल्यामध्ये ए आहे किंवा बी अपॉन यू आहे प्लस सी इंटू यू आहे हे आपण इन डिटेल आता स्टडी करूयात. तर सर्वात प्रथम ए म्हणजे ईडी डिफ्युजन केव्हा अराईज होतं, ज्या वेळेस मोबाईल फेजमधला जो काही फ्लो असेल तो इनॲक्युरेट असेल, परफेक्टली युनिफॉर्म नसेल त्या कॉलममध्ये, त्यावेळेस ईडी डिफ्युजन हे अराईज होतं. ज्यावेळेस काही वेळेस काय होतं, मल्टिपल फ्लो पाथ असतात ॲनालाइट मॉलिक्यूलला, आणि त्यामुळे हे जे काही मॉलिक्यूल असतील ते इझिली आणि क्विकली आणि ट्रॅव्हल होऊन जातात. आणि काही जे काही असतील ते स्लोली ट्रॅव्हल होतात. तर काही वेळेस काय होतं, जे काही कॉलम असतं त्याच्यामध्ये फॉलो पाथ जास्त असल्यामुळे मल्टिपल फॉलो पाथ असतील, जे काही मॉलिक्यूल असतील, जे काही ॲनालाइट्स असतील ते काही क्विकली ट्रॅव्हल होऊन जातात, काही तसं स्टक होतात, काही तिथेच थांबून राहतात, काही स्लोली होतात. तर त्याच्यामुळे डिप्रेशन जे काही आहे, डिस्पर्शन आहे ते कॉज होतं. आणि त्यामुळे जे काही क्रोमॅटोग्राफी जो पीक आहे त्यात बाउंडरिंग येण्यामध्ये सुरुवात होते. आणि ज्यावेळेस हे जे काही ईडी डिफ्युजन आहे त्याच्यामुळे जे काही डिस्पर्शन हे जे काही झालेलं आहे त्याच्यामुळे HETPवरती इफेक्ट पडतो. सगळ्यात मेनला जो इफेक्ट आहे तो काय असतो, मोबाईल फेजची जी काही वेलॉसिटी आहे ती इंडिपेंडेंट होते, जेणेकरून जो काही फ्लो रेट आहे तो व्हॅरी व्हायला मदत होते. आणि ज्यावेळेस आपण हे सिग्निफिकंटली जर हे जे काही कॉलमचं जे काही लार्जर जर ठेवलं, ज्यावेळेस लार्जर स्टेशनरी फेज जे काही पार्टिकल असतील तर ते काय करतात, एन्काउंटर करतात वेगवेगळ्या फ्लो पाथ, आणि फ्लो पाथ हा इन्क्रीज होतो. ज्यावेळेस आपण हे जे काही ईडी डिफ्युजन आहे त्यातला जो ए आहे तो म्हणजेच ईडी डिफ्युजन जर मिनिमाइज केला, ही जी टर्म आहे ती मिनिमाइज केली, त्यामुळे स्टेशनरी फेजचे जे काही पार्टिकल असतील ते स्मॉलर पार्टिकल असतील, ते काय करतात, जे काही नंबर ऑफ फ्लो पाथ आहे ते रिड्यूस करतील आणि युनिफॉर्म जे काही मायग्रेशन असेल तर त्या ॲनालाइट्सचं चालू राहील. कारण की ह्या कॉलममध्ये जर आपण लार्जर जे काही स्टेशनरी फेजचे जे काही पार्टिकल असतील ते आपण एन्काउंटर करतो आहे, त्यामुळे फ्लो पाथ हे इन्क्रीज होणार आहे. आणि इन्क्रीज जर झाले तर त्याच्यामुळे काही पार्टिकल असतील ते क्विकली ट्रान्सफर होऊन जातील, काही स्लोली ट्रान्सफर होतील, त्याच्यामुळे डिस्पर्शन जे काय ते कॉज होईल आणि क्रोमॅटोग्राफी पीक जे काय त्यात बाउंडरिंग आपल्याला पाहायला मिळते. पण ज्या वेळेस आपण स्मॉलर स्टेशनरी फेज पार्टिकल जर आपण ठेवले तर त्याच्यामुळे जो काही फ्लो पाथ असेल तो रिड्यूस होतो, आणि रिड्यूस झाल्यामुळे मायग्रेशन असेल त्या ॲनालाइट्स ते युनिफॉर्म ॲक्युरेटली आपल्याला पाहायला मिळतं. ज्या वेळेस आपण
जे ए असेल तो मिनिमाइज करतो आहे किंवा स्मॉलर जे काही स्टेशनरी फेज पार्टिकल आपण यूज करतो आहे. दुसरी जी टर्म आहे बी अपॉन यू, त्याला आपण म्हणतो लॉन्जिट्युनल डिफ्युजन. लॉन्जिट्युनल डिफ्युजन हे काय रेफर करतं, जे काही स्प्रेडिंग आहे मॉलिक्युलचं आणि लाईटचं त्या लेंथमध्ये, त्या कॉलममध्ये त्याचं स्प्रेडिंग कसं होतं आहे, मोबाईल फेजमध्ये त्याचा फ्लो कसा होतो आहे, म्हणजे ज्या मॉलिक्यूल आहे त्याचं डिफ्युजन कसं होते त्या हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये आणि एरिया ऑफ लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये. म्हणजे ते ज्या मॉलिक्युलचं लो कॉन्सन्ट्रेशनला आणि हाय कॉन्सन्ट्रेशनला कसं डिफ्युजन होतं आहे आणि त्याच्यामुळे जे काही बँड बाउंडरिंग आहे ती लीड होत असते. आणि HATPवरती काय इफेक्ट पडतो याचा, ही जी काही टर्म आहे ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते लिनियर वेलोसिटीला. जेणेकरून लो फ्लो रेट राहिला तर लार्जर इफेक्ट पडतो आणि ते जे काही मॉलिक्यूल असेल ते मोर टाईम डिफ्यूज होतात. आणि हायर फ्लो रेट राहिला तर लॉन्जिट्युनल डिफ्युजन हा डिक्रीज होतो आणि ॲनालाइटला जे काही कॉलममध्ये स्पेंड व्हायला, डिफ्युजन व्हायला टाईम हा कमी मिळतो. तर त्यावेळेस पण आपण जर मिनिमाइज केलं बीला किंवा लॉन्जिट्युनल डिफ्युजन हे आपण मिनिमाइज केलं तर मोबाईल फेज वेलॉसिटीमध्ये ऑप्टिमायझेशन व्हायला ही जी प्रोसेस आहे ती स्लो होते. नॉट जास्त प्रमाणात पण स्लो होत नाही, पण त्या कॉलममध्ये त्याचा टाईम हा त्या मॉलिक्युलचा टाईम वाढतो आणि डिफ्युजन व्हायला मदत होते. आणि याच्यात फ्लो रेट जो काही आहे तो ॲव्हॉइड केला जातो, लोअर फ्लो रेट हा ॲव्हॉइड केला जातो. म्हणजे जास्त प्रमाणातही कमी करायचं नाही, पण मग त्याला ॲक्युरेट टाईम दिला पाहिजे जेणेकरून त्याचं डिफ्युजन होऊ शकेल आणि पूर्णपणे जे काही डिफ्युजन झाल्यानंतर त्याचं सेपरेशन हे ऑप्टिमाइज आपण करू शकू. त्याच्यानंतर तिसरे जे काही टर्म आहे C/U, त्यालाच म्हटलं जातं मास ट्रान्सफर रेझिस्टन्स. मास ट्रान्सफर रेझिस्टन्स हे ॲनालाइटला, मॉलिक्यूलला इक्विलिब्रेट करण्यासाठी स्टेशनरी फेजमध्ये आणि मोबाईल फेजमध्ये मदत करत असतं. तर रेझिस्टन्स ऑफ अ मास ट्रान्सफर हे मॉलिक्यूलला मोबाईल फेजमध्ये डिफ्यूज करण्यासाठी इनटू द स्टेशनरी फेज. हे व्हाईस वर्सा पण असतात. ज्यावेळेस स्टेशनरी फेजमध्ये ते डिफ्यूज करायचं असेल तर ते मॉलिक्यूल डायरेक्टली मोबाईल फेजमध्ये ट्रान्सफर केले जातात, मास ट्रान्सफर, आणि स्टेशनरी फेजमध्ये डिफ्युजन होतं. आणि तसंच मोबाईल फेजमध्ये डिफ्युजन होतं आणि स्टेशनरी फेजमधून मास ट्रान्सफर हा केला जातो. विच कॅन टेक अ टाईम इस्पेशली इफ द स्टेशनरी फेज पार्टिकल आर लार्ज. ज्यावेळेस ही जी काही प्रोसेस आहे ती केव्हा टाईम घेते, ज्यावेळेस स्टेशनरी फेजमध्ये पार्टिकल जे काय असेल ते लार्जर आपण वापरले असतील तर त्याच्यावेळी स्पेशली ही जी काही मास ट्रान्सफर रेझिस्टन्स आहे ते जास्त टाईम घेतं. आणि याच्यामुळे त्याचा अफेक्ट काय होतो, डायरेक्टली हे जे काही टर्म आहे ते डायरेक्टली मोबाईल फेज वेलॉसिटीला प्रोपोर्शनल आहे. त्यामुळे हायर फ्लो जर रेट ठेवला तर मॉलिक्यूल हे इनिफ टाईममध्ये इक्विलिब्रेट होऊ शकणार नाही आणि जे काही फेजेसमध्ये जे काही आहे ते बँड बाउंडरिंग जे काही आहे ते जास्त वाढेल आणि त्याच्यामुळे जे काही रिझल्ट आहे तो आपला व्यवस्थित येणार नाही. जर आपण C मिनिमाइज केला आणि मास ट्रान्सफरवर मिनिमाइज करून त्याच्यावरती काय इफेक्ट पडतो, जेणेकरून जे काही साईज आहे स्टेशनरी फेजची ती आपण रिड्यूस करतो. कारण की याच्यामध्ये जर पाहिलं ज्यावेळेस कारण की याच्यामध्ये काही वेळेस काय होतं, लार्जर पार्टिकल जर असले स्टेशनरी फेजमध्ये तर टाईम लागतो. तर टाईम लागल्यामुळे काय होतं, हायर फ्लो जर आपण ऑलरेडी ठेवला आहे, मिडियम ठेवला आहे, पण मग तो जो फ्लो आहे तो इक्विलिब्रेट व्हायला मदत होत नाही आहे त्या फेजेसमध्ये. आणि मग जर आपण जास्त हे जे काही स्टेशनरी फेजचे पार्टिकल आहे ते रिड्यूस आपण केली, त्याची साईज रिड्यूस केली, स्मॉलर पार्टिकल प्रोव्हाइड केले त्या सरफेस एरियावरती, मग ते ॲनालाइट्स जे काही असतील त्या पेजेसमधून मूव्ह होऊ शकतात आणि जे काही रेझिस्टन्स आहे ते मास ट्रान्सफर आपण रिड्यूस करू शकतो ज्यावेळेस ही जी काही टर्म आहेत आपण मिनिमाइज केल्यावरती. आणि जर आपण ऑप्टिमायझेशन वगैरे केलं, ही जी काही पूर्णपणे क्रोमॅटोग्राफिक कॉलम जे काही आहे पूर्णपणे HETP जर आपण ॲडजस्ट केलं तर त्याच्यामध्ये जे काही ED डिफ्युजन आहे त्याच्यामध्ये आपण स्मॉलर जे काही
स्टेशनरी फेज पार्टिकल जर आपण वापरले तर ते ऑप्टिमाइज होऊ शकतं, बेटर पॅकिंग आपल्याला मिळेल. लॉन्जिट्युडनल डिफ्युजनमध्ये जर आपण पाहिलं, जे काही मोबाईल फेज वेलॉसिटी आहे ती आपण जर डिक्रीज केली, त्याच्यामुळे जे काही ऑप्टिमम पॉईंट आहे तो आपल्याला मिळेल. मास ट्रान्सफर रेझिस्टन्समध्ये जे काही मोबाईल फेजची वेलॉसिटी आहे ती इन्क्रीज जर केली, तर त्याच्यामुळे जे काही रेझिस्टन्स आहे ते आपल्याला जास्त प्रमाणात मिळेल. हे झालं त्याच्यामध्ये जर ऑप्टिमायझेशन वगैरे केलं तर ते क्रोमॅटोग्राफिक कॉलममध्ये मेजर व्हायला, इफिशियन्सी मेजर व्हायला आपल्याला मदत होते. तसंच जर आपण जे काय प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन जर आपण पाहिला, जर वॅन डिमीटर जो हा कर्व आहे तो आपण एच जो आहे तो वाय ॲक्सिसवरती प्लॉट करतो, जे काय मोबाईल फेज वेलॉसिटी आहे, आणि जे यू आहे ते एक्स ॲक्सिसवरती आपण पुट करत असतो. आणि मेनली याचा जो कर्व असतो तो यू शेपमध्ये असतो आणि ऑप्टिमल फ्लो रेट जो काही करस्पॉन्ड करतो लोवेस्ट पॉईंट ऑफ दी कर्वला. आणि ज्यावेळेस कंबाईंड कॉन्सन्ट्रेशन किंवा कॉन्ट्रीब्युशन असतं त्यावेळेस ते मिनिमाइज होतं आणि ॲट दिस पॉईंट जे काही कॉलमची जी इफिशियन्सी आहे ती ऑपरेट व्हायला मदत होते. आणि जर आपण पूर्णपणे जर हे जे काही वॅन डिमीटर जे इक्वेशन आहे ते जर आपण पाहिलं, याला आपण एडी डिफ्युजन म्हणतो, जेणेकरून स्टेशनरी फेजचे प्रॉपर्टी जे काही पार्टिकल साईज जे काय असतील किंवा पॅकिंग असेल ते डिपेंड असतं. लॉन्जिट्युडनल डिफ्युजनमध्ये मोबाईल फेज वेलॉसिटीवरती डिपेंड असतं, जेणेकरून फ्लो रेट आहे तो इंटरमिडिएट किंवा ऑप्टिमाइज किंवा स्लो याच्यामध्ये आपण ठेवला पाहिजे. मास ट्रान्सफर रेझिस्टन्स म्हणजे सी, जे की स्टेशनरी फेजचे जे पार्टिकल असतील किंवा मोबाईल फेजचे जे काही फ्लो रेट असायला तो ऑप्टिमाइज किंवा इंटरमिडिएट आपण जर ठेवला, ऑप्टिमाइज केला, तर ते मेंटेन राहतं. आणि जे काही वॅन डिमीटर जे इक्वेशन आहे ते क्रोमॅटोग्राफरला प्रिडिक्ट करण्यासाठी किंवा जे काही वेगवेगळे जे काही व्हॅरिएबल्स आहे, इन्फ्लुएन्स आहे, कॉलम परफॉर्मन्स आहे किंवा गायडन्स करण्यासाठी किंवा ऑप्टिमल कंडिशन सिलेक्ट करण्यासाठी याचा क्रोमॅटोग्राफिक ॲप्लिकेशनमध्ये जे काही वॅन डिमीटर इक्वेशनचा वापर हा केला जातो. तर या व्हिडिओमध्ये आपण वॅन डिमीटर जे काही इक्वेशन आहे ते इन डिटेल आपण स्टडी केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्प्रेसिव्ह वाटला असेल, नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.